बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीच्या नंतर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला दिलं तसंच डोक्यावरचे केस कापल्याचा आरोप सून गिरिजा राऊत यांनी केलेले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मयुरेश, या प्रकरणामध्ये आता एकाला अटक झालेली आहे, त्याला कोर्टामध्ये हजरही केलं जाणार आहे। या संदर्भातले काय अपडेट्स मिळतायत आणि विनायक राऊत यांची प्रतिक्रिया काही कळू शकलेली आहे का? नक्कीच वृषाली, आपण जर बघितलं ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्या सुनेने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे। जादूटोणा अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे, कारण की त्यांची सून गिरिजा राऊत हिने अनेक राऊत कुटुंबावर आरोप केलेत आहे। मानसिक छळ झालेला आहे, तसंच मला त्रास दिलेला आहे, बाबाकडे नेण्यात आला आणि त्या बाबाच्या ठिकाणी मला गोमूत्र पाजण्यात आलं, तसं केस देखील कापण्यात आलं, असं देखील त्या गुन्ह्यामध्ये म्हणाले आहेत। तसंच ह्या प्रकरणामध्ये आता राऊत परिवार हे अडचणीत आले आहेत आणि पोलिसांनी यामध्ये आता एकाला अटक केली आहे। आज दुपारी 12 वाजता ठाण्याच्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। तर 2 जणांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र हे प्रकरण जर आपण बघितलं, सून गिरिजा राऊत हिच्यावर झालेले अत्याचार, मानसिक छळ आणि माझ्यावर झालेला जादूटोणा असे गंभीर आरोप गिरिजा राऊत हिने विनायक राऊत यांच्या कुटुंबावर केले आहेत। तसंच 2016 पासून ते 2018 पर्यंत मला जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाबद्दल देखील मोठ्या प्रमाणात या FIR कॉपीमध्ये जे आहे ते उल्लेख केलेले आहेत। आज दुपारी 12 वाजता जो आरोपी आहे त्याला एकाला अटक केलेला आहे, त्याला हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढील जी प्रतिक्रिया आहे गिरिजा राऊत हे देणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत कोर्टात हजर केल्यानंतर। मात्र हे जर प्रकरण जर आपण बघितलं अत्यंत संवेदनशील आहे, कारण की ह्यामध्ये आता राऊत कुटुंब हे अडचणीत सापडलेले आहेत। कारण की गिरिजा राऊत यांनी होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पोलिसांनी देखील 2 पथक ह्या बाबासाठी रवाना करण्यात आलं, कारण की फिरून। धन्यवाद मयुरेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंबीय सध्या चांगलंच अडचणीत सापडलंय। राऊतांसह त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। राऊत कुटुंबानं मानसिक शारीरिक छळ केला, इतकंच नव्हे तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं, असा धक्कादायक आरोप आता सून गिरिजा राऊत यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरपणे माझ्या डोक्यावरील केस उपटले, असा आरोपही गिरिजा यांनी तक्रारीत केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या 2 संशयित व्यक्तींचाही FIR मध्ये समावेश करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांच्याकडून फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान ठाणे पोलिसांनी या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केलाय।